आहे आणि काल परवा बांधलेला पूल कोसळला. महाराज असते तर या घटनेला लोकांचा जीव गेला नसता. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, पण माझ्या बाणीला पूर्ण विराम देण्याआधी एवढंच म्हणेल की महाराज असते तर या भारतात रामराज्य असतं, या भारतात हिंदवी स्वराज असतं, हिंदवी स्वराज असतं. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. उच्च स्पर्धक आहे इयत्ता 6वीतील विद्यार्थी समृद्धी शशिकांत जाधव, सरळगाव हायस्कूल. समृद्धी शशिकांत जाधव. झाली काही डबल नाव आलाय ना. ठीक आहे, पुढे इयत्ता 6वीचे विद्यार्थी तर संपले आहेत. इयत्ता 7वीची पहिली विद्यार्थिनी आपले वक्तृत्व सादरीकरणासाठी येथे येईल. कार्तिकी अजय व्यापारी, शाळा मानवी व्यापारी. विजयासारखी तलवार चालून गेला, इंग्रज छातीने हिंदुस्थान आलून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा काढून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने सुद्धा झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला. आताच आपल्या देशात विस्कळीत राज्य कारभार पाहिलं की एका कर्तृत्वात नेतृत्वाची उणीव असते आणि आपल्या मनात सहज विचार येतो की आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर. शून्यातून स्वराज्य निर्माण केले ते तो शिवाजीराजे, त्यांनी या स्वराज्याची लालसा कधीही ठेवली नाही. आताच्या काळात छत्रपती असते तर कोणालाही न जुमानता त्यांनी भ्रष्टाचारांना आणि अन्याय करणाऱ्या लोकांना योग्य शासन केले असते. आताच्या आधुनिक युगात पुरुषांचा खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्र गाजवणाऱ्या स्त्रिया पाहून त्यांना खरोखरच अभिमान वाटला असता. स्त्रियांवर होणारा अपमान आणि अत्याचार करणाऱ्या लोकांना त्यांनी योग्य संरंग करण्याची शिक्षा दिली असती. याच बरोबर महाराज स्वतः धर्मनिष्ठ होते, त्यामुळे धर्माच्या नावावर होणाऱ्या समाजविघातक कृत्यांचा आणि राजकारणाचा त्यांनी समूल न्यायनाट केला असता. आज राज्य असते तर लोकशाहीने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष आणि समानता या मूल्यांची खऱ्या अर्थाने जपणूक झाली असती. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. स्पर्धक आहे इयत्ता 7वीची विद्यार्थिनी श्रावणी चंद्रकांत तळवी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडली तळवी. श्रावणी चंद्रकांत तळवी, शाळा खेडली तळवली. नाव घेतात त्यांच्या अभिमानाने फुलते छाती, नाव घेतात त्यांच्या अभिमानाने फुलते छाती. ते दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजचूर छत्रपती, ते दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजचूर छत्रपती. शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज हुंदला आठवणीत त्यांच्या उभ्या सह्याद्री, तलवारीचा आवाज हुंदला आठवणीत त्यांच्या उभ्या सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मोठी राजचूर छत्रपती, शौर्य आणि पराक्रमाची मोठी राजचूर छत्रपती. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर उपस्थित मंडळींनो, माझे नाव स्वामी चंद्रकांत तळवी, जिल्हा परिषद शाळा खेडले तळवी. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज असते तर याविषयी बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकुमार नव्हते, त्यांचे राज्य संस्थापित होते आणि ते स्वतः संस्थापक असल्यामुळे त्यांची स्वतःचे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काय होते. म्हणूनच ते वेगळे राज्य होते. जात, धर्म, वंश, परंपरा या सगळ्याच्या पलीकडे त्या राज्याचे विचार व आचार होते. म्हणूनच राजा रयतेच्या हृदयावर स्वार होऊन राज्य करीत होता.
याचे कारण त्यांचे शासन. समाजातील प्रत्येक घटकांविषयी प्रचंड विश्वास. आपल्या प्रतिष्ठेला इजा पोहोचेल असे कोणाचे हात उघडू नये यासाठी दक्ष असणारे ते राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज आपल्याला आठवण आहे का? आपल्या प्रतिष्ठेला इजा पोहोचेल असे कोणाचे हात उघडू नये यासाठी दक्ष असणारे ते राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज आपल्याला आठवण आहे का? आपल्या इतिहासाला परंपरेला गोष्ट न जोडून ठेवता प्रामाणिक विचारधार सर्व समावेशक संस्कृतीला जोडून नवीन राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राधान्य दिले. माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवला. माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवला. मराठ्यांच्या मातीसाठी जीवन अर्पून गेला. मराठ्यांच्या मातीसाठी जीवन अर्पून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात जिजाऊंचे स्थान सर्वोच्च होते. प्रत्येक वेळी त्यांचा सल्ला त्यांना लाख मोलाचा वाटायचा. आपल्या मातोश्रीइतके ते इतर स्त्रियांनाही सहज होते. पण काळ तसा नव्हता. त्या काली महिला व मुलींकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघितले जाते. खास करून गरिबांच्या मुली वतनदारांसाठी, सरदारांसाठी, जमीनदारांसाठी, राजरजवाड्यांसाठी हव्या त्या वेळी लुटण्याच्या वस्तू होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशी अनेक उदाहरणे देतात ज्यात त्यांचे महिला नेत्याचे विचार प्रकट होतात. रांजणच्या पाटलाची गोष्ट तर सर्वज्ञात आहे. एका शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या मुलीला भर गावातून उचलून आणून तिच्यावर अत्याचार केले. त्या मुलीने लाज आणि शर्मिंदी करण्यापेक्षा मरण पत्करले, जीव दिला. सगळं गाव हळहळलं पण कोणीही काही बोलले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचली. तेव्हा त्याने रांजणच्या पाटलाचे हातपाय तोडले आणि तेव्हा त्याने रांजणच्या पाटलाच्या हातपाय तोडण्याची शिक्षा दिली व ती अंमलात आणली सुद्धा. वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून गरीब जनता छत्रपती शिवाजी महाराजांना फिदा झाली. दुसरी घटना बेलेवाडीच्या किल्ल्याची. हा किल्ला शत्रूकडून काबीज करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतींना बरेच परिश्रम घ्यावे लागले. 27 दिवस या किल्लेदार चिवटपणे झुंज देत होता. किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही भाग होती. अखेर 27 दिवसानंतर या किल्ल्यावर ताबा मिळवण्यात यश आले. या विजयोत्सवात सूड भावनेने सकोजी गायकवाड यांनी सावित्रीबाई देसाई हिच्यावर बलात्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज ही बातमी ऐकताच खूप संतापले. त्यांनी आपल्या विजयी सेनापतीचे सकोजी गायकवाडाचे डोळे काढून आजन्म तुरुंगात डांबले. स्त्रियांच्या प्रतिष्ठेपुढे आपल्या विजयी सेनापतीची पाटलाची कदर न करणारा राजा विरला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची हकीकत तर आपण जातो. त्या काली विजयी महाराजांना पराभूत प्रदेशातील सगळे सोने, चांदी, जड लुटण्याचा परवाना मिळालेला. या लुटण्यात येणाऱ्या खजिन्यातून पराभूत प्रदेशातील स्त्रियाही वाचत नव्हत्या. मग त्या सर्वसामान्य जनता असो किंवा राजघराण्याचा असा नजराणा समोर आलेला. लावण्यवतीला बघून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मातृभूमीची आठवण होते व तिची चोळी लुगडे व ओटी भरून रवानगी केली जाते. आम्ही सारे शिव बघतो अशी लावण्यवती आपणासमोर आली असती तर आपण काय केले असते? आपल्या शेजारच्या मुलीवर बसमध्ये, कॉलेजमध्ये, कार्यालयात जर कोणी छेड काढलेली आपण बघितली तर आपण काय करतो? आपल्या घरात अवतीभोवती असे प्रसंग होतात त्यावेळी आपण यासाठी कारणीभूत असतो का की गप्प राहण्यात असतो? आज जर छत्रपती अवतरले असते तर त्याने काय बघितले असते? चौकात उभे केलेले आपले कुठले पाहून ते खुश झाले असते? रस्त्यावर श्रीपेरणीच्या मिरवणुका निषेधमोर्चे पाहून ते सद्गतीत झाले असते? आजही प्राणपणाला लागणारे पेटी घातलेले मावळे पाहून त्यांच्या डोळ्यांची पाने फिटली असते का? काय झाले असते? सांगा ना, काय झाले असते? राजरोसपणे मुलींची छेड काढणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना, अपहरण करणाऱ्यांना, छळ करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षमा केली असती. आपले वारसा सांगणारे, आपले नाव मिळवणारे, कायदे अंमलात आणणारे आज काय करतात? आज गुन्हेगारांना सजा होते का? हातपाय डोळ्याची सोडा निदान गुन्हा तरी नोंद होतो का? की जेवढा मोठा गुन्हेगार तेवढी त्याची लवकर सुटका की अटकच नाही? जाता जाता समाजाला एवढेच प्रश्न विचारते. आजच्या घडीला जे प्रश्न समाजासमोर आहेत त्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळेझाक केली असती का? महिलांची घटणारी संख्या, पर्यावरणाचे असंख्य प्रश्न, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, स्त्रियांवरील वाढते गुन्हे याबद्दल शिवप्रेमी रस्त्यावर उतरत नाही. अशा प्रश्नांना घटना त्या संघटनांना पाठिंबा देत नाही. निवडणुकीत वचन देऊनही अपेक्षित काम होत नाही तेव्हा नेत्यांना जाब विचारत नाही. अशी शिवभक्ती पाहून महाराजांनी कोणती भूमिका घेतली असती? आपले नाव सांगून रयतेच्या डोळ्यांना पाणी लावणाऱ्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता नजराणा दिला असता? आपल्या पुतळ्यावरील हार काढून त्यांच्या गळ्यात घालून त्यांचा सत्कार केला असता की मुसके आवडून बोलावून घेतले असते? काय केले असते महाराजांनी? काय केले असते? यावर जरा विचार करणे आपल्याला शक्य आहे का? शौर्य, स्वाभिमान, अभिमान ज्याच्या गाथा अमर आहेत, शौर्य, स्वाभिमान, अभिमान ज्याच्या गाथा अमर आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात कायम आहेत आणि कायम राहतील. ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात कायम आहेत आणि कायम राहतील. शेवटी जाताना माझ्या महान राजाला माझा मानाचा मुलगा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय.
जय हिंद जय भारत. खूप छान श्रावणी. पुढची स्पर्धक आहे इयत्ता 7वीची विद्यार्थिनी प्रणाली धनाजी शिंदे, शाळा खेडले तळवली. मान्यवर उपस्थित मंडळींनो, आज मी माझे बाबा या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकऱ्याशिवाय अन्नधान्याची कल्पनाही करता येत नाही. माझे बाबा देखील शेतकरी आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लहानपणापासून मी बाबांना शेतात काम करताना पाहिले आहे. कष्ट म्हणजे काय हे मला त्यांच्या आयुष्याकडे पाहून समजले. बाबा पहाटे लवकर उठतात. कधी थंडी असते तर कधी ऊन, तरीही बाबा लवकर उठतात. अंगावरची चादर दूर काढून ते थेट शेतात जातात. पिकांना पाणी घालणे, नांगरणी करणे, खत टाकणे ही त्यांची रोजची कामे आहेत. शेतीतले काम सोपे नसते. उन्हातान्हात काम करावे लागते. तरीही बाबा हार मानत नाही. शेतातल्या प्रत्येक झाडाशी त्यांचा जीव जोडलेला आहे. तशी आपण आपल्या मुलांची काळजी घेतो, तशीच ते पिकांना वाढवतात. पिके हिरवीगार दिसली की बाबांच्या चेहऱ्यावर हसू येते. तीच पिके जर वाढली की बाबांच्या डोळ्यात अश्रू जातात. शेतकऱ्याचे सुख दुःख निसर्गावर अवलंबून असते. बाबा नेहमी म्हणतात, शेतकऱ्याचे थोडे सोने म्हणजे धान्य. धान्य मिळले की सर्व कुटुंब पोटभर जेवते. गावकरी शहरकरी सगळेच पोटभर खातात. म्हणून शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतात. माझे बाबा देखील अन्नदाता आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कधी शेतीत तोटा होतो, बाजारभाव करतात, कधी कधी मजुरीचा खर्चही निघत नाही. तरीही बाबा न थकता पुन्हा पुन्हा शेतातले काम करतात. त्यांचे हात नेहमी मातीने नकलेले असतात, म्हणून हातावर घट्टे आलेले आहेत. उन्हामुळे त्वचा काळवंट पडली आहे. याचे पाठी त्यांचे श्रम आणि महत्व दडलेले आहे. बाबा मला नेहमी शिकवतात, शेतात काम केल्याने जीवनाचे धडे मिळते. श्रम म्हणजे काय, संयम म्हणजे काय हे शिकायला भेटते. शेतकरी आहे तर आपण जगतो. शेतकऱ्याला कोणी बक्षीस देत नाही. त्याचे खरे बक्षीस म्हणजे सर्व लोक पोटभर जेवणे हे त्याचे खरे बक्षीस. माझे बाबा शेतकरी नाही तर एक मार्गदर्शक आहे. कोणाला बियाणे हवे असेल तर ते बियाणे देतात. शेतावर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणून लोकांना प्रेरणा मिळते. म्हणून मला खूप शिकायचंय. मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. काहीतरी मोठं बनवून दाखवायचंय. बाबा मला नेहमी शिकवतात. बाबा मला नेहमी शिकवतात. खरा शेतकरी कधीच हार मानत नाही. खरंच कितीही संकट आली तरी खरा शेतकरी कधीच हार मानत नाही. आपले अस्तित्व आज शेतकऱ्यामुळे आहे. शेतकरी आहे तर आपण इथे जगतोय. शेतकरी आहे तर आपण इथे जगतोय. म्हणून मला माझ्या बाबांना मनापासून नमस्कार. जय हिंद जय भारत. छान प्रणाली. आपल्या बाबांविषयी छान विचार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहेत. पुढची विद्यार्थिनी आहे इयत्ता 7वी शिकणारी रिया तानाजी सुरोशे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेवारे महाल. रिया तानाजी सुरोशे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याला स्मरण करून आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी विनम्र अभिवादन करते. माझे नाव रिया तानाजी सुरोशे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा घेवारे महाल. माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज असते तर. अन्नाच्या मुठ्यात विचारांची भूक येऊन मिसळली की क्रांतीला सुरुवात होते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात. क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख लागली होते. पण ज्यांचा क्रांतीचा भाग नसतो त्यांच्या पिढ्यानपिढ्या मात्र आनंदात जगत असतात. त्यांच्या पिढ्यानपिढ्या मात्र आनंदात जगत असतात. आजच्या या आधुनिक युगामध्ये एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची आठवण झाली की आपोआप प्रकर्षाने एक भूतकाळातील त्या थोर व्यक्तींची आठवण होते. स्वराज्याच्या मातीसाठी शत्रूशी लढला होता. स्वराज्याच्या मातीसाठी शत्रूशी लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला फाडला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्तेखानाला पुढचा कोंडला होता. पुरंदराच्या पायथ्याशी मिर्झाशी चातुर्याने लढला होता. आग्र्यात जाऊन खुद्द औरंगजेबाशी भिडला होता.
उज्जतच होते. त्यांनी उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेत ठार मारून बसलेल्या कुतुबशाह व आदिलशाह व इकडे पश्चिम किनारपट्टीवर आपले हक्क सांगणारे इंग्रज या सर्वांचा बंदोबस्त करून स्वराज्य निर्माण केले. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर चीन व पाकिस्तान यासारख्या देशांची आपल्या देशावर वारंवार हल्ले करण्याची मदत झाली नसती. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, पण त्यांना स्वराज्याबद्दल थोडासाही लालसा नव्हता. हे राज्य सर्व रयतेचे आहे असे ते मानत होते. शब्दही पाटीला पुरे अशी त्यांची कीर्ती. राजा स्वपुणे दिशे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. आजच्या या आधुनिक काळामध्ये स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगत आहे, तरीही तिच्यावर अत्याचार का होतात? आज राजे असते तर तिची या अत्याचारातून मुक्तता झाली असती. कारण की ते स्वतः परस्त्रीला आपल्या मातेप्रमाणे वागवत होते. जर त्यांच्या काळामध्ये असे कोणी गुन्हे केले तर ते चौरंग ही शिक्षा त्यांना द्यायचे. आजच्या या आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा अवतार घ्यावा अशी आम्हा सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. जाता आता एवढंच सांगते. सह्याद्रीच्या खुशीचे धीरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शून्य प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज आपणास मानाचा मुद्रा. सॉरी, पण मी वाकून करू शकत नाही मुद्रा, कारण माझ्यावर पडतील वफ केल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल या माझ्या देशात चाललंय काय? जिथे पुसतो नारी तिथे जेवढी दुराचारी. बघूनच ते करतात अत्याचार. अक्षरशः अंगावर ओठ खडे ओढवतात. 10 मिनिटाच्या अत्याचाराला 10 वर्ष न्यायालयात न्यायाची वाट पाहू लागतं. 10 मिनिटाच्या अत्याचाराला 10 वर्ष न्यायालयात न्यायाची वाट पाहू लागतं. प्रत्येक गोष्टीनंतर हेच पाहायला मिळतं. शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही, पण त्यातून घेतलं काहीच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, लोकशाहीचा उतरलाच नाही. रोज पेपर मधल्या बातम्या वाचताना मन गही वळतं. पुन्हा डोळ्यात पाणी दाटतं. शिवराय तुमच्यासारखा न्याय आम्हाला हवाय. तिथल्या तिथेच खेचलेलं याचा शासन आम्हाला हवाय. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. नव्या राष्ट्राला नवा जिजाऊचा शुभा पाहिजे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. पुढचा विद्यार्थी आहे शेगारे महाशाळेचा आरुष नामदेव भैरे. हा आरुष नामदेव भेसले असं त्याचं दुरुस्ती करून घ्यायची नावात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगारे महाड. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यात स्मरण करून आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने येथे जमलेल्या सर्वांचे मी विनम्र अभिवादन करतो. आजकाल असं म्हटलं जातं की नमस्काराचा जागा हल्ली खूप कमी होत चाललाय, परंतु ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्र
पुष्कळ स्पर्धक आहे. हिवारी महाराष्ट्र विद्यार्थिनी आहे विशाखा विश्वास सुरोशे. विशाखा विश्वास सुरोशे हिवारी महाराष्ट्र शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. हेलो हेलो आज ते कदम गणपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वैद्य उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. प्रतिपदन रेखे व वधिष्णु विश्ववंदिता सहस्र शिवशेनच्या मुद्रा पातळ्या आले. या मुद्रेचा अर्थ कधी कोणाला करलाय किंवा कधी कोणी विचार केलाय? या मुद्रेचा अर्थ काय असू शकतो? या मुद्रेचा अर्थ म्हणजे प्रतिपदन रेखेवर वधिष्णु विश्ववंदिता सहस्र शिवशेनच्या मुद्रा भरल्या आले. म्हणजे शिवाजीचा पुत्र शिवाजी त्याची शुक्ल पक्षात वाढ होत जाणारी आणि या सर्व विश्वाने वंदना केली आहे अशी ही राजमुला मुद्रा ही मनामध्ये अधिराज्य गाजवते व शोधून जिंकते. रक्त सांडलेल्या माती वेचले आम्ही करायचे मोती भिरविली रणांगणाची छाती आम्ही तर रोखली बादलांची गती. पराक्रमापुढे धडधडली जाती ज्ञानातून उचले तलवारीची काठी. भव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे राजश्री छत्रपती श्वासातून वाहे राजश्री छत्रपती. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या प्रौद्योगिक व्यक्तिमत्वाची उणीव भासते तेव्हा आपल्या प्रकर्षणामध्ये भूतकाळात घडून गेलेल्या 2 व्यक्तींची आठवण येते. आता सध्या विस्कळीत झालेल्या राज्यकारभार पाहिला की मनात सहजच विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराज असते तर ना धर्माच्या नावावर जागा ना धर्माच्या नावावर मारा, ना धर्माच्या नावावर जागा ना धर्माच्या नावावर मारा. माणुसकी धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठीच जागा. माणुसकी धर्म आहे या देशासाठीच जागा. मी आता शिवाजी महाराज यांचा एक किस्सा सांगत आहे. शिवाजी महाराजांचे एक सरदार होते. ते जेव्हा एक स्त्रीला घेऊन येत होते तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले शिवाजी महाराजांनी तलवारी काढली. पालखीचा पडदा शिवाजी महाराजांनी तलवारी खाली पालखीचा पडदा बाजूला केला व शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला पाहिल्यावर शिवाजी महाराज म्हणाले वा काय सुंदर रूप आहे या बहिणीचं माझ्या आईचं. जर आमचंही रूप या माते समान असते तर किती चांगलं झालं असतं. पहा शिवाजी महाराज एवढे थोर पुरुष असून एवढे राजे असून त्यांच्या मनात स्त्रीबद्दल आदर होता ना खेड्यासाडीचा प्रकार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. इयत्ता 7वीचा विद्यार्थी हर्षित जगदीश धुमाळ जिल्हा परिषद शाळा कोरावळे. हर्षित जगदीश धुमाळ जिल्हा परिषद शाळा कोरावळे इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे. हॅलो 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 आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे जगदीश धुमाळ. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. मी आज तुमच्या समोर आज छत्रपती शिवाजी राजा असते तर या विषयावर माझे विचार मांडणार आहे. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल. तलवार झालो तर भावानी मातेची होईल. तलवार झालो तर भावानी
छान होते. पुढचा विद्यार्थी आहे इयत्ता 8वीचा मनीष दिगंबर घुमणे, शाळा खोपिवली. मनीष दिगंबर घुमणे हा विद्यार्थी आता आपलं सादरीकरण देत आहे. शाळा खोपिवलीचा विद्यार्थी आहे, इयत्ता 8वी असलेला हा विद्यार्थी. मान्यवर मंडळी, विज्ञान वर्ग आणि माझा बाळ मित्र, आज मी तुम्हाला माझे बाबा या विषयावर 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी आशा बाळगते. कर्नाटकी कविता कोणत्याच मावत नाही, कर्नाटकी कविता कोणत्याच मावत नाही. अरे 4 ओळीत सांगण्या इतका बाप माझा छोटा नाही, 4 ओळीत सांगण्या इतका बाप माझा छोटा नाही. बाप असतो वळासारखा असता, बाप असतो वळासारखा मातीत गट्टा रुजलेला, बाप असतो वळासारखा मातीत गट्टा रुजलेला. सावली देतो कुटुंबाला स्वतः उन्हात झिजलेला, सावली देतो कुटुंबाला स्वतः उन्हात झिजलेला.
विद्यार्थी आहे इयत्ता 8वी मध्ये निघाली समीक्षा वसंत शिंदे. समीक्षा वसंत शिंदे इयत्ता 8वी, शाळा बांधलपाडा विभाग हायस्कूल. नमस्कार, मी समीक्षा वसंत शिंदे. माझ्या शाळेचे नाव बांधलपाडा विभाग हायस्कूल ठेवले आहे. मी आता 8वीची विद्यार्थी. आज छत्रपती शिवाजी महाराज असतेच या विषयावर माझी मनोगत व्यक्त करते. विजयासाठी तलवार चालून गेला, विजयासाठी तलवार चालून गेला, निजा छातीने हिंदुस्थान मारून गेला, निजा छातीने हिंदुस्थान मारून गेला. वाघा खाने अफजल खानाचा कोटला काढून गेला, वाघा खाने अफजल खानाचा कोटला काढून गेला. मुठभर मावळे घेऊन हजार संतांना लढून गेला, मुठभर मावळे घेऊन हजार संतांना लढून गेला. स्वागत केलं, जलन झालं, झुकून पूजा केला, स्वागत केलं, जलन झालं, झुकून पूजा केला. असे मर्दमाचा शिवून गेला, असे मर्दमाचा शिवून गेला. महाराष्ट्राच्या आरायडे इंग्लिश स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी. त्यांच्या सरकाराच्या काळात मध्ये त्यांचे व्यक्तिमत्व शब्दात मांडले होते, तरी हा छोटासा प्रयत्न. घोडकिल्ल्यामध्ये संवादामध्ये एकता लढणार बाजीप्रभू देशपांडे, कोंढाण्याच्या कानात तानाजी, अफजल भेटी दर्यात सय्यद कांडाचा समाजाव महाराजांना वाचवणारा जीवा मारा. कंठात बाण घुसला असताना शत्रूला आसमान दाखवणारा मुरारबाजी, हत्तीशी झूज देणारा एकसारी कल्प, पहिल्या सर्व गावल्याने एकत्र करून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श शासकाचा प्रजेविचक्षण कल्याणकारी योजनेचे अंमलबजावणी करण्यास राजवते. ते हिंदुपुरुष होते, त्यांनी थोड्याशा मावळ्याला गमावून हिंदी स्वराज्य स्थापन केले. आता त्यांनी जयंती साजरी केली. एका दिवसासाठी फेसबुक, व्हॉट्सअप ॲपवर स्टेटस ठेवून डिजिटल तालावर नाचतो, झेंडे मिळवतो, पण त्यामुळे आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळणार नाही का? आपण त्यांचा आदर्श घेतला आहे का? त्यांची नीतीमुळे स्वीकारली आहेत का? तर नाही. आपण पाहिलं तर देशाची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे. आज सगळीकडे धार्मिक दौत्य दहशत होत आहे, जंगलात होत आहे, महागाई आलेली, राष्ट्रीय स्तरावर राहिलेली नाही, गरिबी वाढलेली आहे, दुष्काळ पडलेला आहे, पिकांच्या नुकसानाला आणि कर्जाला शेतकरी आत्महत्या करतो. जाती जाती ते निर्माण झाले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती गवत चालली आहे, लेखी बाळांना बलात्कार होत आहे. तरी हे सगळं बघून माझ्या मनात आलं की आज शिवराय असते तर देशाची अवस्था खूप अस्वस्थ आहे. आज शिवराय असते तर शिवराज्याला असतं, आज शिवराय असते तर शिवराज्याला असतं. लक्ष्मी कोणाची बाळ करतात, सारवाड्यासारखी बाळ करतात, लक्ष्मी कोणाची बाळ करतात, सारवाड्यासारखी बाळ करतात. उपाशी राहिले नसतं कोणी, उपाशी राहिले नसतं कोणी, जातीपाती नसते कोणतेही, जातीपाती नसते कोणतेही. असली देशभक्तीची नाही नीती, असली देशभक्तीची नाही नीती, आणि चुकात असती जाते, आणि चुकात असती जाते. राहिली नसते भुके आहे ना, राहिली नसते भुके आहे
सादरीकरण केलं आहे. पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका दत्तात्रय दळणे, शाळा विश्वजा एकनाथ व्यापारी, बांदरपाडा विवाह हायस्कूलची इयत्ता 8वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी आहे. विश्वजा एकनाथ व्यापारी. नमस्कार, मी विश्वजा एकनाथ व्यापारी, बांदरपाडा विवाह हायस्कूल खेडेतलावली येथे इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. जगदंब जगदंब छत्रपती श्री शिवाजी महाराज आज असते तर त्या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आहे. खरं तर संयोजकांना हा विषय देण्याची गरज का बसली याचा विचार करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असते तर बरं झालं असतं हे वाक्य नेहमी आपल्या कानाला ऐकायचं, पण आज त्यातून कमतरता वाटते. आज छत्रपती शिवराय आढळतात फक्त 2च वेळी, एक म्हणजे त्यांच्या जयंतीपुढे दिवशी आणि दुसरी म्हणजे आपल्या देशावर काही संकट येतात किंवा काही विघटन घटना होतात. त्यावेळी आपलं शासन आणि प्रशासन त्यावेळी कुचकामी जाताना तेव्हा छत्रपती शिवराय असते तसं घडलं नसतं असं म्हणायची वेळ येते. खरं आपण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राहतो. लोकशाही आणि राजशाही परस्पर विरोधी आहे, पण तरी देखील लोकशाहीमध्ये राजशाहीचा जयजयकार का करतात? लोकशाहीमध्ये छत्रपती शिवराय असते तसं घडलं नसतं असं म्हणायची वेळ का येते? या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी शून्यातून लाखांची फौज निर्माण केली. आपल्या कर्तृत्व, शौर्य, बुद्धिमत्ता आणि निर्णयाच्या आधारावर त्यांनी बरोबर शत्रूंना माती केलेलं. आपल्या असंख्यात आणि कणसाच्या दैवावर त्यांनी बरोबर शत्रूंना माती दिलेलं. एवढ्या विकट परिस्थितीतून त्यांनी शून्यातून लाखांची फौज निर्माण केली. धन्यवाद. पुढची विद्यार्थिनी आहे पूजा रवींद्र व्यापारी, इयत्ता 8वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी बांदरपाडा विभाग हायस्कूलची आहे. पूजा रवींद्र व्यापारी. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा शुभा लाखातला तर जगत एक होता, जगत एक होता. मी पूजा रवींद्र व्यापारी, आदरणीय व्यासपीठावरील गुरुजन आणि माझे मित्र मैत्रिणींनो, मी तुमच्यासमोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज असते तर. सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाची उणीव असते तेव्हा भूतकाळातील कर्तृत्व कठोर थोर व्यक्तीची आपल्याला प्रकाशाने आठवण होते. सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्राचे अंदाज पाहिली की मनात सहज विचार येतो, आज शिवाजीराजे असते तर शिवाजीराजांना राजकारणातील शहाणपणा उपजतच लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांच्या अंतर्गत भंडारीकडून उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशाह व कुतुबशाह, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले. पण त्यांना त्याबद्दल लालसा नव्हती. हे राज्य प्रजेचं आहे ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्याने आपल्या सैन्य घडवले, पण त्यांना त्याबद्दल लालसा नव्हती. हे राज्य प्रजेचं आहे ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सिंहासनाचा गळा शिवरायाचा होता. स्वराज्याचे स्वप्न जिंकणारा होता. धर्मन्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला. शत्रूच्या छावण्यावर वज्रासारखा प्रहार केला. एवढं म्हणून मी माझे भाषण सुरू. दुसरा गट जो आहे त्याची शेवटची विद्यार्थिनी आता सादरीकरणासाठी येत आहे भूमिका भगवान कटे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी, ज्ञान साधना विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. परीक्षकांनी सूचना लक्षात घ्या की दुसऱ्या गटातली ही शेवटची विद्यार्थिनी आता सादरीकरणासाठी येत आहे. दुसरा गटाची स्पर्धकेने सांगतील. यजमानांकडून सूचना अशी आली आहे की या विद्यार्थिनीचं भाषण झाल्याच्या नंतर जेवणासाठी विश्राम घेतला जाईल. भोजनाची व्यवस्था सगळ्यांसाठी करण्यात आली आहे. भोजन झाल्याच्या नंतर मोठा गटाचं सादरीकरण इथं होईल. तिसरा गट इयत्ता 9वी आणि 10वी विद्यार्थ्यांसाठी, 9वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठीचा तिसरा गट भोजनाच्या नंतर या विद्यार्थ्यांचं सादरीकरण होईल. नमस्कार, माझे नाव भूमिका कटे
साऱ्याचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले. आज शिवाजी राजे असते तर पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान या शत्रूंची वारंवार डोकेवर काढण्याची हिंमत झाली नसती. राजे ही तर होते. राजांना अन्यायाची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी लोकांना राजे कठोर शासन करत असत. हेराफेरी करणाऱ्या सवलता पोटचापोट, सामाजिक आणि भाऊ गणपती हे राजांच्या कडक शासनातून सुटले नाहीत. आताच्या काळात राजे असते तर भ्रष्टाचार झालेच नसते. आधुनिक स्त्री प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समर्थाने वावरताना दिसते आणि तरी त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार होत असताना दिसतात. आणि स्त्रियांवर शिवाजी राजे यांनी स्त्रियांवर निर्भरता लावली होती. कारण शिवाजी राजे स्वतः परस्त्री माते समान मानत असत आणि स्त्रियांच्या संदर्भात वाईट वर्तन करण्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याचे ते मागे पुढे पाहत नसत. शिवरायांच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न नव्हता, परंतु पर्यावरणातील संतुलनाची त्यांना कल्पना होती. म्हणून तर झाडांच्या संवर्धनाची त्यांनी विशेष काळजी घेतली होती. राजे धर्मनिष्ठ होते, परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. धन्यवाद. हॅलो क्षत्रिय कुलतस सिंहासनाधीश योगीराज श्रीमंत श्री